राज्यभरात गाजणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पहिली सुनावणी आज केस सत्र न्यायालयामध्ये होणार आहे। सुनावणीला धनंजय देशमुख उपस्थित राहणार आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केलं जाणार आहे। आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम प्रकृतीच्या कारणामुळे उपस्थित राहणार नाही। त्यांच्याऐवजी बाळासाहेब कोल्हे पहिल्या सुनावणीला उपस्थित राहतील। आज कोर्टामध्ये आरोप निश्चिती होईल, त्यामुळे आज सर्व आरोपींना कोर्टासमोर हजर केलं जाण्याची शक्यता आहे। मात्र कायदा सुव्यवस्थेचा मुद्दाही महत्त्वाचा असल्यामुळे ऑनलाईन पेशीच किंबहुना होणार आहे। आरोपींना प्रत्यक्ष उपस्थित केलं जाणार नाहीये। दरम्यान तपास यंत्रणांनी 164 साक्षीदारांचे जबाब घेतलेत आणि त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे। दरम्यान खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। गोविंद, एक महत्त्वाच्या प्रश्नाचं तर उत्तर आता कळलेलं आहे की आरोपींना प्रत्यक्ष उपस्थित केलं जाणार नाही आज कोर्टामध्ये, परंतु आजची जी सुनावणी आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवरती सुनावणी होईल, कशा पद्धतीची त्याची प्रक्रिया असेल? पूर्वी आजचा दिवस संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये चार्ज फ्रेम करण्याचा दिवस आहे। त्यामुळं आरोपीच्या वकिलाला ज्या कागदाची पूर्तता झालेली नाही आहे त्याची पूर्तता करण्याची मागणी खरं तर कोर्ट सुरू होताच होणार आहे। जसं की आरोपीचे वकील मागतायत 164 जो जबाब आहे साक्षीदाराचा तो मिळालेला नाही आहे। त्यासोबतच जे आरोपी आहेत त्यांचा जो जबाब होता तो अद्याप चार्जशीटमध्ये नाही आहे आणि तो आरोपीचा जबाब आहे जो आपल्याला माहिती आहे की मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यामुळे क्लास 1 ऑफिसर म्हणजे अगदी इथे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तो जबाब घेतला होता, तर त्याची एक प्रत आज कोर्टाला दिली जाणार आहे आणि दुसरी प्रत ही अर्थात आरोपीच्या वकिलाला देणार आहे। यासोबतच ज्या कॉल डिटेल्सचा उल्लेख या चार्जशीटमध्ये करण्यात आलेला आहे त्याचे CDR सुद्धा आरोपीच्या वकिलाकडून मागितले जाणार आहेत। त्यामुळे आजच्या पहिल्या दिवशी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीच्या पहिल्या दिवशी आरोपीच्या वकिलाकडून ही मागणी कोर्टामध्ये ठेवली जाईल। अर्थात यावेळी वाल्मिक कराडचा जो वकील आहे तोही बदलला गेला आहे। म्हणजे खाडे नावाचे वकील आहेत ते आज खरं तर वाल्मिक कराडकडून उभा टाकणार आहेत। यापूर्वी अशोक कवडे हे वकील होते, आज पहिल्यांदाच खाडे हे वकील कोल्हापूरचे उभा टाकणार आहेत। त्यामुळं वाल्मिक कराडची जी वकिलाची फौज आहे ती किती असणार आहे, त्यासोबतच जे सरकारी वकील म्हणून आपल्याला माहिती आहे की उज्ज्वल निकम राहणार होते ते आज उपस्थित राहणार नाही आहेत। बाळासाहेब कोल्हे हे काम पाहणार आहेत। त्यामुळे आज चार्ज फ्रेम होण्याच्या पहिल्या दिवशी केवळ कागदाची पूर्तता केली जाईल आणि पुन्हा एकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने आजचे हे जे काही संतोष देशमुख हत्या प्रकरणात ते आरोपी आहेत त्यांना प्रोड्यूस केलं जाईल। पूर्वी धन्यवाद गोविंद, वेळोवेळी अपडेट घेतच राहू या संपूर्ण प्रकरणाबद्दल। धन्यवाद। दरम्यान सर्व मारेकऱ्यांना फाशी व्हावी अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे। विनंती करायचो की हा जो तपास आहे तो निपक्षपातीपणे व्हावा आणि ही घटनाच एवढी क्रूर आहे, एवढी अमानवीय आहे, त्यामुळे याच्यातून कोणी सुटणार नाही याची सगळ्यांनी म्हणजे दक्षता घ्यावी अशी आम्ही वेळोवेळी त्यांना विनंती करायचो। आणि त्याचप्रमाणे त्यांनी जे काही तपास केलेला आहे, जे काही चार्जशीट दाखल केलेलं आहे, जे काही माहिती सगळी संकलित केलेली आहे ती त्या दृष्टिकोनातून आहे की आरोपींना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय ते कुणीही सुटणार नाहीत। या संदर्भात सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। आज आता 11 वाजता मी केलं, म्हणजे सकाळी लवकर जाणार आहे। 11 वाजता सुनावणी अपेक्षित आहे। पहिलं तर आरोपींना जेलमधून केजला आणतात का नाही हा प्रश्न अजून आहेच आहे, कारण लॉ अँड ऑर्डर त्यांना बंदोबस्त वगैरे मिळण्यावर त्या गोष्टी अवलंबून आहेत। एक गोष्ट। दुसरी गोष्ट, आज आरोपीच्या वतीनं त्यांचे वकील हजर होतील अशी दुसरी गोष्ट अपेक्षित आहे। तिसरी गोष्ट, आज ते काही अर्ज देतील असं हेही अपेक्षित आहे। त्यांना डॉक्युमेंट म्हणजे 164 जबाब किंवा अजून काही मोक्काच्या अंतर्गत काही जबाब घेतले असतील तर ते जबाबाच्या नकला त्यांना मिळाव्यात असं ते अर्ज देतील असं अपेक्षित आहे। आणि मग त्याच्यावर आमचं म्हणणं घेतलं जाईल आणि त्याच्यावर नंतर कोर्ट निर्णय देईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।